धन्यकारजी सगळ्यांना महापुरुषांना. चला समागमला आलो आम्ही पुण्याला. मीना देडे. हे बघा समागमचा नजारा बघून घ्या कसा वाटतोय. खूप छानच नजारा आहे. सर्व देशातून महापुरुष येतात, समागमचा आनंद घेतात. सर्वात छान असा नजारा असतो समागमचा. छान बघा किती छान नजारा आहे. हे 4 दिवस समागम असतो. असं आहे गेट, मेन गेट आहे हे. आज दुसरा दिवस आहे समागमचा. सत्संग अशी असते मस्त. हे बाहेरून असं आतमध्ये एंट्री करतो. हे नजारा आहे छान मस्त नजारा. बघून घ्या कसा वाटला. हे सगळे कॅन्टीन सर्व काय सुविधा मस्त असते इकडं. हम सब मिलजुल कर लाभ ले पाए. पुनः निवेदन कि हम जहाँ भी हैं अपने रूप को मोड़ दें, अपनी दिशा को बदले और पंडाल की तरफ बढ़े. ये नमस्कार ग्राउंड आहे जो स्थान है उसको ग्रहण करें. बगल तिकडे पंडाल में आकर ये जो संदेश यहाँ से संत महात्मा दे रहे हैं इसको श्रवण करते हुए, इसको अपनाते हुए अपना भी जीवन हम सफल बनाएं. और जिस तरह से दास ने निवेदन किया है, संदेश जी, बहन जिग्नेशा जी और साथी ये मुंबई से महात्मा ये भी तैयार हैं. और इनके पश्चात जिस तरह से हम सभी ने कल देखा कि छान नजारा बघून घ्या. वो बाल रूप में हम सभी के सामने प्रस्तुत होकर असे पडदे लावलेले आहेत सगळीकडे. पुऱ्या ग्राउंड मध्ये असे पडदे लावलेले आहेत. भरपूर लोक असतात आतमध्ये, एवढे बसणार नाही म्हणून असे पडद्यावर बघतात. सर्व सत्संग पडद्यावर ऐकतात असे. सत्संग चालू आहे हे. सत्संगचा आनंद घ्या व्हिडिओ बघून. कशी सत्संग आहे पुण्याची. पिंपरी चिंचवडमध्ये आहे. मिलिटरी डेअरी असं ॲड्रेस आहे. हे सत्संगचा आनंद असं माणसं घेतात छान बसून. खूप असं शिस्ती असते. सेवाजल तिकडे बसवतील तिकडे बसून जातात माणसं.